एंट्री मारत असताना जेव्हा गावामध्ये प्रवेश केला आणि कमान बघितली, अंगावरती शहारे आले. अभिमान वाटला, गर्व वाटला त्या कमानीमधून एंट्री मारताना. कारण ती कमान सुखासुखी उभा राहिलेली नाहीये. ते मुद्द्याचं बोललं पाहिजे. आम्ही आमच्या भीमसैनिकांचं करेज, धैर्य, हिंमत आम्हीच वाढवली पाहिजे. बाहेरून येणारे लोक ते हिंमत नाही वाढवणार. बरोबर आहे. जेव्हा आपले समाज बांधव भीमसैनिक कलेक्टर ऑफिसला उपोषणला बसले होते त्या कमानीसाठी, तो इतिहास झाला. सुवर्ण अक्षराने लिहावा तो इतिहास त्या कमानीचा झालाय. आणि भले पडद्यावर कलेक्टर ऑफिस समोर 5 जण असतील तरी त्यांच्या माग तुमची ही समाजाची खूप मोठी ताकद असते. त्या ताकदीशिवाय हे 5 जण लढू शकले नसते. ज्याच्या वाट्याला जे येतं त्यांनी ते केलं पाहिजे, है ना. ज्याला दे धनादन जमतं त्याने दे धनादन केलं पाहिजे, नाही का. ज्याला बुद्धीचं काम जमतं त्यांनी बुद्धीचं काम केलं पाहिजे, है ना. ज्याला जे काम जमतं त्यांनी ते नक्कीच केलं पाहिजे. रामचंद्रचा मला फोन यायचा कलेक्टर ऑफिस पासून, उपोषण ठिकाणी बसलेले आडवे पडलेले असायचे. सर 3रा दिवस झाला, 4था दिवस झाला आम्ही आडवं पडलो. ते व्हिडिओ पाठवा म्हणायचं, ते व्हिडिओ मी घ्यायचा आणि त्याची बातमी लावायची. भीमसैनिक यांची प्रकृती खालावली तरी प्रशासन जुगाड झोपेल, धनाधन बातम्या वाजवायच्या. मला जे वाटायचं ते मी केलं. काही श्रेय घेणारे भुरटे म्हणले हे कमान आमच्यामुळे झाले. मी त्यांना सांगितलं की त्याच्यातलं जे मॅटर आहे, ते जे निवेदन आहे ते पत्रकार म्हणून मी टाईप करून दिले. रामचंद्र बरोबर आहे. त्या टोटल निवेदन मी स्वतः टाईप करून दिलेला आहे. आणि तो गेम आमचा फेल नाही गेला. आम्ही ते पडद्यामागून भूमिका बजावली. जसं समाजाने पडद्यामागून भूमिका बजावली, रामचंद्र आणि त्यांच्या सहकार्याने पडद्यावर भूमिका बजावली, आम्ही पडद्यामागून भूमिका बजावली. आपला गेम सक्सेस झाला. हे एकीचं फळ आहे, एकीचं बळ आहे. आणि म्हणून जयंतीच्या दिनी मला आपल्याला विनंती करायची, जो समाजातून बाहेर पडला, एकटा पडला, तो एकटाच पडला. म्हणून सुरुवातीपासून समाजासोबत राहा. समाजापेक्षा मोठं कोणीच नाही, समाजापेक्षा मोठं कोणीच नाही. मी भारतीय दलित पॅंथरचा जिल्हा अध्यक्ष आहे. माझं दुकान आहे, चांगली दुकानदारी आहे. महाराष्ट्र बँकेसमोर नंबर 1चं दुकान आहे. व्यवसायही चांगला चालतो. परंतु मी भारतीय दलित पॅंथर या संघटनेत का आहे? मला बरेचसे लोक म्हणतात, सर संघटनेमध्ये बनेल लोक असतात, खावड लोक असतात, दलाल लोक असतात, आणि मग तुम्ही कसे काय गेला? मी त्यांना सांगितलं की बऱ्याचदा आमचे नोकरदार असतील, आमचे कार्यकर्ते असतील, त्यांच्यावर जेव्हा प्रस्थापित जातीवादी लोक त्यांना बदबद मारतात, तेव्हा आपले संघटनेचे लोक हीच लोक शोधत राहतात. नोकरदार त्याला नोकरी लागली की बायका लेकरं पोरं घेऊन तो बाजूला राहतो समाजाच्या. वास्तव सत्य आहे. कोणाला राग आला हरकत नाही, पण हे खरं आहे. बरोबर आहे की नाही? नोकरदार लोकांना आमच्यातल्या त्यांना विनंती आहे, बाबांनो पहिल्यापासून समाजात राहा. मार खाल्ल्यावर रामचंद्रला हुडकू नका, गायकवाड सरला हुडकू नका, आमच्या बनसोडे सरला हुडकू नका. कारण समाजाची ताकद लय मोठी आहे. ती काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. म्हणून ती कमान आज डौलाने उभी आहे. तिचा इतिहास झाला. जर आज मला त्या कमानीतून येताना एवढा गर्व आणि अभिमान वाटला असेल, तर आपल्या विद्यापीठाची कमान उभी करताना त्या लोकांना किती गर्व आणि अभिमान उभा राहायला वाटला असेल. बरोबर आहे की नाही? अनेकांनी बलिदान दिलं, अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, संसार उद्ध्वस्त झाला, परंतु त्यांना एक आस होती की बापाचं नाव त्या कमानीवर आम्हाला दिसलं पाहिजे आणि त्यांची सुद्धा छाती भरून यायची. म्हणून आपण त्या कमानीकडे बघितलं की आपल्याला गर्व आणि अभिमान वाटला पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना त्या कमानीच्या सुद्धा शुभेच्छा आणि क्रांतिकारी जय भीम माझा. या ठिकाणी मला दुसरी महत्वाची गोष्ट बोलायची की आपल्यामध्ये सुद्धा आता या 3% वाल्यांनी भांडणं लावले. हे 3% कोण आहे तुम्हाला माहिती आहे? आपण बहुजन हा शब्द वापरतो, बरोबर आहे की नाही? या बहुजन मध्ये 97% लोक येतात. किती टक्के लोक येतात? 97%. आणि ओपन कॅटेगरी मध्ये फक्त 3% लोक आहेत. जर ओपन कॅटेगरी मध्ये 3% लोक असतील आणि आम्ही संख्येने 97% असू, तर आम्ही इथे खाली का बसतो? आम्ही सत्तेत का नाहीये? आम्ही गादीवर का नाही आहे? हा मला पडलेला प्रश्न आहे. जर आम्ही संख्येने बहुसंख्य असू, तर मग 3% वाले आमच्या माथ्यावर का बसलेत? हा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. मला प्रश्न पडतो, आमच्या वस्त्या गावकुसाबाहेर काय? DRDचा सर्वे करणाऱ्या महानालायक लोकांना हे का कळत नाही? पिढ्यानपिढ्या हा समाज गावकुसाच्या बाहेर काय? तो मूळ गावात का नाहीये? सर्वे करणाऱ्याने त्याचा विचार का नाही केला?
बरोबर आहे. आमच्या वस्त्या गावकुसाच्या बाहेर काय आहेत, आमची अलर्जी काय इथल्या सिस्टमला, या व्यवस्थेला, आहे का नाही? आणि म्हणून आता या 3% वाल्यांनी पहिले मराठ्यात आणि ओबीसी मध्ये भांडणं लावले, मुस्लिमांमध्ये भांडणं लावले, आता भांडणं आपल्यात सुरू केले. आपल्यात कसे भांडणं केले तर एससी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करायचं. आता हे उपवर्गीकरण हा शास्त्रशुद्ध चकचकीत शब्द आहे. साधा सरळ शब्द म्हणून सांगतो. माझ्या दृष्टीने वर्गीकरण म्हणजे तुकडे करणे, नाही का? तुकडे करणे, वाटण्या करणे, बाजूला काढणे. आपल्या गावरान भाषेमध्ये बोलायचं झालं वर्गीकरण, उपवर्गीकरण, तुकडे करणे. आपल्या एससी मध्ये 59 जाती आहे आणि 59 जातीपैकी एकच जात उतावळे आहे ज्यांना आपल्यातून बाहेर पडायचे. त्यांना गाजर दाखवता येत 3% वाले, आणि त्या गाजराला भुलून त्या 3% आपले जे बाकीचे 1% मध्ये आहेत, 59 मधली एक जात जे उतावळे झाली, या 3% वाल्याच्या गाजराला भुलून ती जात, तुम्हाला माहितीये, मी सांगणार आहे ते नाव पण, बरोबर आहे. मग या 58 जातीला का वाटणं गेलं आपण बाहेर पडलं पाहिजे, एकाच जातीला का वाटायला लागलं आपल्यातलं, बरोबर आहे की नाही? वस्तुस्थिती आहे. तर आपली प्रगती ही कशामुळे झाली? आरक्षणामुळे झाली नाही. जर आमची प्रगती आरक्षणामुळे झाली असती तर या माझ्या घराला पत्र नसती, बरोबर आहे. आमची प्रगती जर आरक्षणामुळे झाली असते तर माझ्या घराला पत्र नसते. माझा प्रत्येक माणूस हा नोकरीमध्ये असता, उद्योगामध्ये असता, पण आम्ही कुठेच नाही. तरी आम्ही सुटबुट कोटात आहेत. तरी आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं, तरी सुद्धा 3% वाले जातात की नाही? आम्हाला सुटकुट बोटात बघितलं की 3% वाले जातात. त्यातल्या त्यात आमच्यातल्या 59 जातीपैकी 1% जात सुद्धा ते म्हणते यांची प्रगती झाली, बौद्धांची प्रगती झाली, आमची प्रगती झाली नाही, आणि म्हणून आम्हाला आता त्या गाजराकडे जायचं, बरोबर आहे. परंतु नाण्याची दुसरी बाजू आहे. मी काल नागापूरच्या जयंतीमध्ये सांगितलं की संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे काय म्हणाले की मला ओबीसी मध्ये येऊ द्या. बाबासाहेबांनी हे मोठ बांधलेले आहेत, हे गटुडे बांधलेले आहेत. एससी, एसटी, ओबीसी हे सर्वच मागासवर्गीय आहेत. पण काही जणांना लाज वाटते, आम्ही बौद्धापेक्षा, महारांपेक्षा वेगळे वाटतो त्यांना, बरोबर आहे. पण बेटा हो, तुम्हाला सुद्धा मागासवर्गीय शब्द लागलेला आहे. ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास, तरी सुद्धा तुम्ही म्हणता आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहेत. पण आमच्या बापाचा उद्देश होता ही एक मोठ बांधली तर 3% वाल्याचं काही चालणार नाही. बापाचा उद्देश होता, त्यांनी आजची दूरदृष्टी बाबासाहेबांनी बघितली होती. एक दिवस हे 3% वाले आपल्यात भांडणं लावून है ना गादीवर बसतील, आम्ही इथेच भांडणं करू, बरोबर आहे. बदर समितीचा जो अहवाल आहे उपवर्गीकरणा संदर्भातला, तो अहवाल अद्यापही गोपनीय आहे. तो अहवाल उघडा केलाच नाही, तरी आमचे त्या कुत्र्यासारखे भांडायत खवंडळी सुरू आहे. त्या फेसबुकवर रोज चालू आहे. आमचा मातंग बाधव म्हणतो की आमच्या बौद्ध समाजाने आमच्यावर अन्याय केला. आमचे लोक म्हणतात तुम्हाला आम्ही सांभाळून घेतलं. म्हणजे ज्या 3% वाल्याचा उद्देश होता, प्लॅन होता आपल्यामध्ये भांडणं लावण्याचा, तो उद्देश सफल होतोय की नाही? आणि म्हणून माझा प्रश्न आहे की भांडण लावणारा पेक्षा भांडणाच्या प्लॅनिंगला बळी पडणारा लोक सुद्धा तितके जबाबदार आहेत. आम्हाला माहिती आहे ना तुम्ही भांडणं लावले, तर मग कशाला भांडणं करताय? अरे तो अहवालच गोपनीय आहे, तो अहवालच ओपन नाही केला, आणि तरी तुम्ही, एक म्हण आहे आपल्याकडे, आमच्या जुन्या महिलांना माहिती आहे ना, कोणती म्हण आहे? बाजारात तुरी, मी पुढचा शब्द बोलणार नाही, बाजारात तुरी आणि जुन्या आमच्या आजी महिला माहिती असेल, बाजारात तुरी आणि घट करशील का पातळ करशील, बरोबर आहे का नाही? तसं त्या आरक्षणाच्या उपवर्गीण्याच्या गटुड्यात काय बांधलंय हे ना मातांग समाजाला माहितीये ना इतर कोणाला माहितीये, पण सोशल मीडियावर मात्र भांडणं जोरात चालू आहे, बरोबर आहे. आधी तो अहवाल तर ओपन होऊ द्या, तो ओपन करा, बरोबर आहे. आणि आपण जयंतीच्या धाकधुकीत असताना सरकारने मात्र कूटनीतीने याच्यावरती हरकती मागवल्या, आणि जेव्हा आपल्या समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये उठाव घेतला, गाडगे साहेब 50,000 हरकती ऑब्जेक्शन बौद्ध समाजाच्या बार्टीला दिलेले आहेत. नॉट ए जोक, याचाच अर्थ माझा समाज जागृत आहे, बरोबर आहे. 50,000 हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत.
आणि म्हणून जेव्हा आम्ही आमच्या मूळ अवकातीवर येतो तेव्हा सत्तेत कोणीही असलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही, झुकावंच लागेल. बरोबर आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण एक व्हा, एक राहा, है ना. ही काळाची गरज आहे. सरकार सिस्टम आणि 3% वाले जर कोणाला भेट असतील, ते एकट्या गायकवाडचं जिल्हा अध्यक्ष माहित म्हणून भेट नाही, आमच्या तालुका अध्यक्ष एकटा म्हणून भेट नाहीये, आमच्या मागे टीम आहे, समाज आहे म्हणून हे सरकार भेट. आणि म्हणूनच सरकार आपसात भांडणं लावतं. बरोबर आहे. कारण जोपर्यंत आम्ही आपसात भांडणं करीत नाही तोपर्यंत ते जागेवर व्यवस्थित बसू शकत नाही. या ठिकाणी आमच्या गावचे बुलंद तोप माझे सहकारी मित्र आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव आमचे बंधू श्री मिलिंद काशीनाथजी घाडगे यांचं आताच आगमन